धक्का मार धक्का मार धक्का मारिले धक्का मार धक्का मार राम दाब केला आज आम्ही आता जानाड्याच्या तलावावर जातो तिकडे ओव्हरफ्लो जाते तिथं आणि सगळे चिखला बिकलातून किती गाडी तिकडेच फसली तिकडेच ठेवली। आता आम्ही या चिखलातून आता मार्ग काढत जात आहे। त्याला पण पकडला आम्ही रस्त्यात चल म्हटलं त्याला फिरासाठी आणि त्याला घेऊन आता आम्ही चाललो इकडे रोहणे बिने चालू आहे मस्त आणि या चिखलातून आता प्रवास करत करत आम्ही अंदर चाललो तिकडे मजा येते इकडे। आता पण गाडीची वे निघल्या माझी गाडी वे जाते वाटतं तो आणि आता जंगलात फिरायला चाललो तसा उबड थोबड दगडातून पाणी वाहत असते आणि तिथं आम्ही आता फिरण्यास जात आहे अंदर आपला जंगल आहे इकडं मस्त। आमचे आज गाईड अंकित बनलेले आहे। रण्याकडे सगळे जिम्मेदारी बॅग आहे कॅमेरा बिमेरा पकडून तो आज आमचा तो गाईड बनला इकडं आणि एकदम गाईड सारखा दिसत आहे तो आज। आणि याची आमची जंगल भ्रमंती अतिशय छान आहे। कॅमेरामॅन समोर आहे फोटो बिटो आमचे काही काढत नाही तो फक्त कॅमेरा नावासाठीच ठेवलेले आहे आणि अशा पद्धतीने आम्ही चिखलातून थोडासा संघर्ष आमची फाटत पण आहे पण थोडा आता थोडा अनुभव आहे आम्हाला थोडा जंगलात फिरण्याचा। दोघं जण समोर आम्ही दोघं मागे आहे आता आणि हा अनुभव आम्हाला पावसाळ्यात अनुभवायला मिळते असं बाकी तर वेळी भेटत नाही। आणि आवाज देत देत आम्ही आता काही वेळातच तिकडं पोहोचू। खरंच मस्त वाटते पावसाळ्यात जेवढा फिरता येईल तेवढा फिरायचा। अजून आम्हाला 2-3 स्पॉट जायचे अजून एक दिवस फक्त। आता आमचा निखिल भाऊ थार घेणार आहे म्हणते तर त्या टपरावर बसून जाणार आम्ही। थार घेतल्यावर नाही तर कोणते तरी मागत आहे पाहू आता कोण मी घेतो पहिलं का तो घेते पण घेऊ कोणी ना कोणी आम्ही। आणि तिकडे पाणी आहे इकडे इकडून आता आम्ही जंगलातून थोडंफार जे अनुभवता येईल जंगलातला ते अनुभवण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करतो। एकटा तो उतरला ना इकडून पाय कोणीकडून रस्ता आहे का?
निसर्गाच्या कुशीत बसलो इकडे आणि धबधब्याचा फुल आनंद घेत आहे. हा आपला दानडा तलावातला ओव्हरफ्लोचा पाणी आहे आणि तिथून एक असा ओसंडून वाहणारा आपला धबधबा आहे. त्याचा मुराद आनंद आम्ही घेत आहोत आणि आम्ही जंगल भ्रमंती सुरू केली आहे. मागून येणारा आवाज पाण्याचा आणि सोबत असलेली टीम अंकित पण माझ्या सोबत आहे. तो पण तिकडं बसून आनंद घेत आहे आणि आता आम्ही आंघोळ करणार आहोत इथे बसून आणि मस्त खडखड खडखड आवाज आपल्या धबधब्याचा आहेत. ॲडव्हेंचर चालू आहे. ॲडव्हेंचर हळूहळू. हा पाय ठेव पाय ठेव. येऊ दे. ये गोट्यावर पाय ठेव. काय ना तिथे कसं वाटतंय गोल्या तुला? ॲडव्हेंचर चालू आहे सध्या. ट्रेनिंग देतो मी सगळ्यांना इकडे. इयरफोन दे ना, ते बॅग राहते ना. बढिया एकदम मोमोज खाल्ल्याने. ये है हमारा असली इंडिया. आता आम्ही सध्या पावसाळ्यातला जो नॅचरली पणा जो फिरण्याचा आनंद घेत आहे. असा आवाज एकदम बढिया येत आहे. हे आमचे पोट्टे नाही म्हणत होते तरी आम्ही जबरदस्तीने आणलो आता. आणि हा धबधबा एकदम खडखडून वाहत आहे. हे सगळं मी एकटा अनुभवतो. माझ्यासोबत माझे मित्र पण येत असतात आणि हा अद्भुत नजारा आम्ही कुठल्या पण जंगलात जाण्यास तयार आहोत. खूप छान वाटलं. नव्हता म्हणत जंगल पण आणलं आणि सही वाटतं आज इकडे अनुभव आवाज वेगळा वेगळा धबधब्याचा. एडवेंचर वाला बड़ा बड़ा जड़ वाला मुंजा वाला
मस्त जबरदस्त अंकित आपण आज सोबतच पण घेऊन आलो. याची वेळी आमची तुझी वाट लागली, पण हा जो अनुभव लाईफमध्ये राहतो तो कधी विसरता येत नाही. आणि अद्भुत नजारा आम्ही पाहण्यासाठी आता एका वॉटरफॉलवरती आला जाणारा. आणि जास्त पर्यटक इथे येत नाही, पण पर्यटकांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही आज करत आहे. आणि मागं पाहू शकता एक नंबर वॉटरफॉल आहे. आता आम्ही त्याच्याजवळ जाणार आहोत. त्याचा आज पूर्ण मस्तपैकी आंघोळीचा आस्वाद आम्ही तर घेणारच आहोत आज. आमचे बॅग येतं ठेवून घे. पहिले मी फोन तलावातला. आणि आता आम्ही डांबर शेवटी पोहोचलो. रस्त्यातून मार्ग काढत आणि खडखड पाणी आहे आणि फुल एन्जॉय मस्ती आम्ही करत आहे. आणि असा या धबधब्याचा आस्वाद आम्ही घेत आहोत. आणि फुल मजा फुल मस्ती जेवढं फिरता येईल या जगण्यात फिरण्याचा आस्वाद घेतच असतो मी. ज्या ज्या ठिकाणी जाता येईल त्या त्या ठिकाणी जात असतो. आणि या धबधब्याचा आवाज खडखड तर हे एकदम मस्त वाटत आहे. एकदम मस्त बहुरात आनंद आवाज इकडे. खूपच मस्ती झाली, एन्जॉय झाला आणि अद्भुत. आता आम्ही तलावात पोहोचलो इकडे. आता तलावात तिकडे मस्तपैकी आंघोळ करणार आहे. आणि मोबाईलची पण बॅटरी थोडी ठीक झाली आहे. पण आता आम्ही या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी हप्त्यातून 1-2 दिवस फिरत असतो. आणि हे सगळे दिवस फक्त पावसातच पाहण्यासाठी मिळते. तर त्याचा आनंद आम्ही घेत आहे आता. आणि माझे मित्र पण आज सोबत आहे. हा असा अद्भुत नजारा कुठे कुठेच पाहण्यास मिळतो आणि अनुभवायला मिळतो. आज म्हणजे आमच्यासाठी हे दिवस खूप भाग्यशाली असतात. कारण की गेलेला वेळ आणि दिवस कधी रिटर्न येत नाही, वर्ष येत नाही. तर हा अनुभव आम्ही घेण्यासाठी सातत्याने जेवढं फिरता येईल विदेशात जाऊन त्याचा पण प्रयत्न आम्ही करणार आहे. आणि आता हा अद्भुत नजाराचा आस्वाद आम्ही इकडे घेत आहे. अशा पद्धतीने आमचा व्ह्यू शेवटी आम्ही तिथं पोहोचलो आणि त्याचा एन्जॉय आम्ही घेत आहे.
आम्ही आता जाणार लेकवर पोहोचलो आहे. आउटपुट आहे पूर्ण आपला हा ताडोबाचा जंगल आहे मागचा आणि पुरं तुडुंब भरले आहे. आणि आज मित्राच्या संगतीने आज आमची जंगल भ्रमंती पूर्ण झाली. थोडा नाश्ता करून आलो होतो आणि त्या नाश्त्याचा पुरा जिरला आहे आणि असा अद्भुत नजारा कुठं कुठंच पाण्यास मिळते. अजून आम्ही वेगळ्या ठिकाणी अजून जाणार आहोत, त्याचा पण आस्वाद आम्ही घेऊच. आणि आजची आमची जंगल भ्रमंती इथंच पूर्ण झाली. मित्र तसेच मित्र लाईफमध्ये राहो. मित्रांच्या संगतीने खूप काही करता येतं, भेटता येतं आणि फिरता पण येतं. आणि आज संध्याकाळी आम्हाला मोमोज खाल भेटणार आहे. खूप दिवस झाले मोमोज खाल्ले नव्हते, पण मी पनीर मोमोजचा खास लागेल आज मला 2 दिन, कारण की बहुत दिवस झाले मी पनीर मोमोज खाल्ले नव्हते. आज दुकान चालू होणार आहे आमच्या प्रणय भाचा. आणि आज आता आम्ही जंगल भ्रमंती आमची झाली. अजून दुसरे कुठेतरी जाता येईल त्याचा पण आम्ही प्रयत्न करूच. आता आम्ही जाऊ वाटेला. म्हटल्या चल रे घरी लवकर, उद्या अजून आपण कुठेतरी जाऊ. मोबाईल चार्जिंग फुल करून जाऊ. पण फोटोशूट पण झाला, अंकित पण भेटला. अंकितसोबत आज थोडा वेळ गेला आमचा. आणि त्याच्यासोबत पण कुठं अजून दुसऱ्या जंगलात जाता येईल का, शिकता येईल का, त्याचा पण आम्ही अनुभव घेणार आहोत. सध्या फोटोशूट चालू आहे आणि प्रशिक्षक शिकत आहे. आणि मित्रांनी सगळा फुल एन्जॉय, फुल मस्ती केली. छोटीशी पाय वाट. ठेवणार आहे. आम्ही आता अजून वापस आलो इकडून. माझी टी शर्ट राहिली होती आणि या धबधब्याच्या अंदरून आता आम्ही जात आहे इकडे. खरंच मस्त आजचा दिवस गेला आमचा सकाळचा. अद्भुत अनुभव होता. सगळे ॲडव्हेंचर करण्यासाठी मोठ्या मोठ्या सिटीत जात असतात, पैसे देत असतात, पण आम्ही आमच्या मायभूमीत कर्मभूमीतच आम्ही फिरत असतो. आणि आमचा ॲडव्हेंचर आजचा पूर्ण झाला. आता भूक लागली आहे. इथूनच जाऊ ना, तिथून जाऊ. मस्त फिरणं बी झाला आज अंकितसोबत. अजून कुठं कुठं जाता येईल इकडच्या परिसरात, त्याचा पण अनुभव घेऊ आम्ही.
पोरा सुधरायला नाही निघलेले. चला